नमस्कार भक्तांनो. आज प्रत्येक घरातील आईवडिलांची एकच मोठी आणि जीवघेणी चिंता आहे. आमची मुले आमचे ऐकत नाहीत. दिवसभर डोळे मोबाईलच्या स्क्रीनला चिकटलेले असतात. त्यांना देवधर्मात रस नाही. संतांचे विचार त्यांना समजत नाहीत. आमची पुढची पिढी संस्कृती, आदर आणि संस्कारापासून दूर चालली आहे का? आम्ही आमच्या मुलांना इतकी संपत्ती आणि सुखसुविधा देतोय, पण त्यांच्या मनात शांतता आणि भक्तीचे बीज पेरता येत नाहीत. जर तुमच्याही घरात हीच परिस्थिती असेल, तर आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्या कुटुंबासाठी एक वरदान ठरणार आहे. आपल्याला वाटतं की आजची मुले आधुनिक आणि डिजिटल झाली आहेत, म्हणून ती देव मानत नाहीत. त्यांना नामस्मरणाचा कंटाळा येतो. पण भक्तांनो, त्रिकालज्ञ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी काही वर्षापूर्वीच हे ओळखून ठेवले होते की येणाऱ्या काळात मानवी मन आणि नवी पिढी कशी विचार करेल. महाराजांनी पालकांना अशा काही अत्यंत सोप्या, व्यावहारिक आणि मानसशास्त्रीय युक्त्या सांगितल्या होत्या, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या मुलांवर कोणतीही जबरदस्ती न करता, मारझोड न करता, अगदी सहजतेने आणि आनंदाने त्यांच्या मनात नामस्मरणाची आणि सदाचाराची गोडी निर्माण करू शकता. आज गोंदवलेकर महाराजामृतवाणी या चॅनलवर आपण मुलांचे कोवळे मन कसे जिंकावे, त्यांच्या मनात भक्तीचे अमर बीज कसे पेरावे, याबद्दल महाराजांनी दिलेला तो मौल्यवान आणि दुर्मिळ सल्ला अतिशय सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण आज तुम्हाला समजेल की मुलांचे संस्कार बदलण्यासाठी आधी पालकांना स्वतःच्या वागण्यात आणि जीवनशैलीत कोणता बदल करावा लागतो. भक्तांनो, महाराज आपल्या एका प्रवचनात पालकांना उद्देशून खूप मोठे आणि डोळ्यात अंजन घालणारे विधान करतात. ते म्हणतात की मुले ते कधीच करत नाहीत जे तुम्ही त्यांना तोंडातून सांगता. मुले फक्त तेच करतात जे ती तुम्हाला डोळ्यांनी करताना पाहतात. आजची सर्वात मोठी शोकांतिका काय आहे? आईवडील स्वतः ऑफिसवरून आल्यावर किंवा घरकाम करताना तासनतास मोबाईलवर फेसबुक, इंस्टाग्रामवर रील्स, यूट्यूब किंवा टी व्ही पाहत असतात आणि मुलांना ओरडून सांगतात, तू अभ्यास कर किंवा जा देवघरात 5 मिनिटं शांत बस. मुले अशा वेळी तुमच्या शब्दांकडे नाही, तर तुमच्या हातातील मोबाईलकडे पाहत असतात. महाराज सांगतात की मुलांचे मन हे नुकत्याच आणलेल्या ओल्या मातीसारखे असते. कुंभार त्या मातीला चाकावर ठेवून जसा आकार देईल तसे माठ तयार होतात. एकदा का ती माती वाळली किंवा भाजली गेली, तिचा आकार बदलणे अशक्य होते. जर तुमच्या घरातील वातावरणच दिवस-रात्र पैशाच्या चिंतेचे, एकमेकांवर ओरडण्याचे, सासू-सुनेच्या वादाचे किंवा संसाराच्या कटुतेचे असेल, तर मुलांच्या अवतीभोवती एक नकारात्मक ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा त्यांच्या सुप्त मनात घर करते. मग ती मुले देवाला किंवा नामाला मानत नाहीत, कारण त्यांना घरात कुठेच आनंद आणि शांती दिसत नाही. महाराजांच्या काळातील अनेक श्रीमंत जमीनदार, मोठे वकील आणि राव बहादूर आपली मुले ऐकत नाहीत म्हणून त्यांना घेऊन गोंदवल्यात यायचे आणि तक्रार करायचे की महाराज, आमचा मुलगा आमचे ऐकत नाही, त्याला परमार्थाची आवड नाही, तो व्यसनाकडे चालला आहे. तेव्हा महाराजांनी त्या तरुण मुलांना किंवा लहान मुलांना रागवण्याऐवजी आधी त्यांच्या पालकांना बाजूला घेऊन जे समजावून सांगितले ते आजच्या काळातील प्रत्येक पालकाचे डोळे उघडणारे आहे. महाराजांनी सांगितले की मुलाला सुधारवण्याआधी स्वतःच्या घरात राम आणावा लागतो. महाराजांच्या प्रवचनांचा आणि त्यांनी शिष्यांशी केलेल्या संवादांचा सखोल अभ्यास केला तर त्यांनी पालकांसाठी अत्यंत 5 महत्त्वाचे नियम सांगितले आहेत, ज्याला आपण संस्काराची पंचसूत्री म्हणू शकतो. हे 5 नियम नीट समजून घ्या. नियम पहिला, मुलांवर कधीही जबरदस्ती करू नका. महाराज म्हणतात, मुलांना कधीही तू नाम घेतलंच पाहिजे किंवा पूजा केलीच पाहिजे अशी सक्ती करू नका. जर तुम्ही कडक शिस्त लावून जबरदस्ती केली तर मुलांच्या मनात त्या गोष्टीबद्दल एक अनामिक भीती आणि तिरस्कार निर्माण होईल. मुले तुमच्या भीतीने देवासमोर हात जोडतील खरे, पण त्यांचे मन तिथून पळून जाण्याचा विचार करेल. त्यांना धाक देऊन देवघरात बसवू नका. त्याऐवजी भक्तीला इतके रंजक आणि आनंद बनवा की मुलाला स्वतःहून तिथे यावेसे वाटेल. नियम दुसरा, आधी स्वतः आचरण करा. अनुकरण हाच पहिला धडा आहे. हा महाराजांचा सर्वात मोठा सिद्धांत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाने खोटे बोलू नये,
तर आधी तुम्ही स्वतः घरात कोणाशीही खोटे बोलू नका. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाने नाम घ्यावे, तर आधी घरातील मोठ्या माणसांनी जसे की आई, वडील, आजी, आजोबा एकत्र बसून प्रेमाने आणि आनंदाने नामस्मरण केले पाहिजे. जेव्हा मूल आपल्या वडिलांना किंवा आईला डोळे मिटून अत्यंत तृप्त चेहऱ्याने श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना पाहते, तेव्हा त्याच्या मनात कुतूहल निर्माण होते की माझे आई बाबा तिथे बसून काय करतायत, ज्याने त्यांना इतका आनंद मिळतोय. ते स्वतःहून तुमचे अनुकरण करायला सुरुवात करतील. नियम 3. नामाला आनंदाशी जोडा, भीतीशी किंवा शिक्षेशी नाही. अनेक पालक मुलांना देवाच्या नावाने चुकीच्या पद्धतीने घाबरवतात. तू अभ्यास नाही केलास तर देव तुला नापास करेल, तू खोटं बोललास तर देव तुझे डोळे काढेल किंवा देव तुला शिक्षा करेल. महाराज म्हणतात, देवाशी अशी भयानक भीती दाखवू नका. देवाबद्दल मनात प्रेम निर्माण करा. मुलांना सांगा की राम हा आपला सर्वात मोठा मित्र आहे. तो आपली काळजी घेतो. आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तो आपल्याला शक्ती देतो. जेव्हा मुले देवाला आपल्या पाठीराखा आणि मित्र मानू लागतात, तेव्हा स्वतःहून ते देवाशी जोडली जातात. नियम 4. लहान वयातच भक्तीचे बीज पेरा. महाराज म्हणतात, झाड मोठे झाल्यावर त्याला वाकवणे अशक्य असते. ते तुटून जाईल पण वाकणार नाही. त्याला योग्य आकार द्यायचा असेल तर ते लहान रोपटे असतानाच द्यावा लागतो. मुलांचे वय 5 ते 15 वर्षाचे असताना त्यांच्या मनाची ग्रहणशक्ती एका स्पंजसारखी असते. जे मिळेल ते आत्मसात करते. या वयात त्यांच्या कानावर जे शब्द पडतील ते त्यांच्या आयुष्याचा पाया बनतात. म्हणूनच या वयात त्यांच्या कानावर नामाचा सुसंस्कार पडणे आवश्यक आहे, कारण या वयात लागलेली सवय मरेपर्यंत सुटत नाही. नियम 5. मुलांच्या दोषाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या गुणांचे कौतुक करा. महाराजांची एक शिकवण अशी आहे की जेव्हा मुले काही चांगली गोष्ट करतात तेव्हा त्यांचे भरभरून कौतुक करा. जर त्यांनी देवाला साधे नमस्कार जरी केले तरी त्यांना शाबासकी द्या. त्यांच्या चुकांवर सतत टोकण्याऐवजी त्यांना प्रेमाने जवळ घेऊन समजावून सांगा. प्रेमाने जिंकलेले मन कधीही चुकीच्या मार्गावरती जात नाही. आता आपण एका अत्यंत व्यावहारिक प्रश्नाकडे वळूया. आजच्या या धावपळीच्या आणि कामाच्या व्यापात घरात असे संस्काराचे वातावरण नक्की निर्माण कसे करावे, यासाठी महाराजांनी एक खूप सुंदर आणि सोपी व्यावहारिक पद्धत सांगितली आहे, जी आजच्या युगातही तंतोतंत लागू होते. महाराज म्हणतात, घरामध्ये दररोज सकाळी किमान 15 ते 20 मिनिटे कुटुंब वेळ म्हणून पाळा. जेव्हा घरात तिन्ही सांज होते तेव्हा घरातील TV, मोबाईल, लॅपटॉप किंवा सर्व डिजिटल गॅजेट्स पूर्णपणे बंद करा. घरातील सर्व सदस्यांनी आपले फोन बाजूला ठेवावेत. सर्व कुटुंबियांनी एकत्र स्वच्छ होऊन देवघरासमोर बसावे. लहान मुलांना स्वतःच्या हाताने देवाचा दिवा, अगरबत्ती किंवा समई लावायला सांगावी. जेव्हा मुले स्वतः दिवा लावतात तेव्हा त्यांच्यात एक सकारात्मक जबाबदारीची भावना निर्माण होते. त्यानंतर घरातल्या मोठ्या माणसांनी मोठ्या आवाजात टाळ्या वाजवून किंवा साध्या मंजूळ सुरात 5 ते 10 मिनिटे श्रीराम जय राम जय जय राम हा गजर करावा आणि मुलालाही सोबत टाळ्या वाजवायला सांगावे. जेव्हा अख्खे कुटुंब एकाच लयीत एकत्र येऊन नाम घेते तेव्हा त्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, भांडणे आणि क्लेश नष्ट होतात. विज्ञानही सांगते की लहान मुलांच्या मेंदूवर अशा सात्विक ध्वनिलहरीचा अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. त्यांचे मन शांत होते, स्मरणशक्ती वाढते आणि अभ्यासातही त्यांची एकाग्रता कमालीची वाढते. हे केवळ अध्यात्म नाही तर महाराजांनी पालकांना दिलेले बालमानसशास्त्राचे मोठे शास्त्र आहे. भक्तांनो, महाराजांच्या चरित्रातील एक अत्यंत सुंदर आणि दुर्मिळ प्रसंग इथे सांगावासा वाटतो. एकदा गोंदवल्यात एक श्रीमंत गृहस्थ आपल्या 10 वर्षाच्या मुलाला घेऊन आले. ते खूप चिंतेत होते. त्यांनी महाराजांना सांगितले, महाराज, हा मुलगा अजिबात देवाचे नाव घेत नाही, सतत खेळण्यात दंग असतो. आम्ही याला खूप रागावलो, मारले, पण हा ऐकत नाही. तुम्हीच याला काहीतरी कडक सांगा. महाराजांनी त्या पालकाचे ऐकून घेतले आणि मंद हसले. त्यांनी त्या मुलाला आपल्या जवळ बोलावले. त्याला रागावण्याऐवजी महाराजांनी आपल्या जवळचा एक गोड पेढा त्याच्या हातात दिला. महाराजांचा तो प्रेमळ चेहरा पाहून तो मुलगा घाबरण्याच्या ऐवजी महाराजांच्या मांडीवर जाऊन बसला. महाराजांनी त्याला विचारले,
बाळा तुला खेळायला आवडतं का? मुलाने सांगितले, हो महाराज, मला खेळायला खूप आवडतं. महाराज म्हणाले, बरं मग आपण एक खेळ खेळूया. तू जेव्हा जेव्हा खेळून जिंकशील किंवा तुला जेव्हा खूप आनंद होईल तेव्हा तू फक्त एकदा मनात म्हणायचं, राम. करूया का असा खेळ? त्या मुलाला हा खेळ खूप आवडला. महाराजांनी त्याला कोणतीही सक्ती केली नाही, तर नामाला त्याच्या आनंदाशी जोडले. काही दिवसातच तो मुलगा इतका बदलला की तो स्वतःहून नाम घेऊ लागला. महाराजांनी त्याच्या पालकाला उपदेश केला की मुलांना भीती दाखवून देव दाखवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना देवाच्या प्रेमाची चव चाखू द्या. महाराजांची ही कथा आपल्याला शिकवते की लहान मुलांचे मन हे केवळ प्रेमाने आणि मायेनेच जिंकता येते, तर हुकुमशाहीने नाही. भक्तांनो, आज आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काय करतो? आपण त्यांच्यासाठी मोठा बँक बॅलन्स ठेवतो, कोट्यावधींची संपत्ती गोळा करतो, त्यांना महागड्या इंग्रजी शाळांमध्ये आणि परदेशात शिकवतो. पण विचार करा, जर आपण त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत, मानसिक स्थैर्य दिले नाही, तर ती गोळा केलेली संपत्ती आणि ते शिक्षण एका चुकीच्या सवयीमुळे किंवा एका चुकीच्या संगतीमुळे नष्ट व्हायला वेळ लागत नाही. पण याच्या उलट जर तुम्ही त्यांना लहानपणीच नामस्मरणाचे आणि समाधानाचे अमूल्य धन दिले, तर ते भविष्यात जगातील कोणत्याही संकटात सापडले तरीही खचून जाणार नाहीत, कधीही नैराश्यात जाणार नाहीत. नाम हे तुमच्या मुलाचे रक्षण करणारे एक अदृश्य सुरक्षा कवच आहे. जेव्हा ही मुले मोठी होतील, कॉलेजमध्ये जातील, घराबाहेर पडतील, तेव्हा आजूबाजूला अनेक वाईट प्रवृत्ती, व्यसने आणि चुकीचे मार्ग त्यांच्या समोर येतील. पण ज्या मुलाच्या हृदयात लहानपणापासूनच महाराजांचे नाम आणि सात्विक विचार रुजले आहेत, तो तरुण कधीही चुकीच्या मार्गाला लागणार नाही. नामाची अदृश्य शक्ती त्याला नेहमी चांगल्या आणि वाईट गोष्टींमधील फरक दाखवत राहील आणि त्याचे पाऊल कधीच वाकडे पडणार नाही. म्हणूनच आज आपण सर्व पालकांनी मिळून एक दृढ संकल्प केला पाहिजे. आपल्या मुलांचे केवळ आर्थिक नाही तर आत्मिक आणि मानसिक भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर आजपासूनच त्यांच्यावर कोणतीही सक्ती न करता स्वतः आचरण करून त्यांना नामस्मरणाकडे वळवले पाहिजे. हीच आपल्या मुलासाठी सर्वात मोठी संपत्ती असेल आणि हीच महाराजांना दिलेली आपली खरी गुरुदक्षिणा ठरेल. तर भक्तांनो, आपल्या गोंदवलेकर महाराज अमृतवाणी चॅनलवर महाराजांनी पालकांसाठी दिलेला हा अत्यंत मोलाचा आणि डोळे उघडणारा सल्ला तुम्हाला कसा वाटला? आजपासून तुम्ही तुमच्या मुलांवर संस्कार करण्यासाठी महाराजांची ही प्रेमळ पद्धत वापरणार का? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर आजची ही विशेष विस्तारित अमृतवाणी आणि मुलांच्या बालसंगोपनाबद्दलचे महाराजांचे हे विचार तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेले असतील तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. आपल्या पुढच्या पिढीला सुसंस्कारी करण्याचा संकल्प करण्यासाठी आणि महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच माझ्या मुलांवर महाराजांचे संस्कार किंवा श्रीराम जय राम जय जय राम लिहून आपली हजेरी नक्की लावा. महाराजांचे असेच कौटुंबिक, व्यावहारिक, शास्त्रीय आणि डोळे उघडणारे विचार नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. हा अत्यंत महत्त्वाचा आणि जीवन बदलणारा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक मातापित्यांपर्यंत आणि पालकांच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून आपले प्रत्येक घर सुसंस्कारी आणि आनंदी होईल. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर